दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक पोलीस आयुक्तालयातील क्राईम युनिट क्रमांक 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार आणि टीमचा नाशिक रोड देवळवाली व्यापारी बँकेतर्फे सत्कार करण्यात आला। व्यापारी बँकेच्या मुख्य शाखेत मंगळवारी सत्कार समारंभ पार पडला। अल्पबचत प्रतिनिधीला लुटणाऱ्या आरोपींना 24 तासात अटक करून क्राईम युनिट 2 न उल्लेखनीय कामगिरी केल्याने बँकेतर्फे सत्कार करण्यात आला। बुधवारी रात्री 12:15च्या सुमारास जेल रोड परिसरातील कोठारी कन्या शाळेजवळ नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी जितेंद्र बबनराव लोहारकर दररोज परिसरातील व्यापाऱ्यांचे पैसे जमा झालेले कलेक्शन गोळा करून घरी जात असताना 4 जणांनी अडवून सशस्त्र हल्ला करून लोहारकर यांच्याकडील सुमारे 1,05,000 रुपयांची रोकड लंपास करून पळून गेले होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश भालेराव, बाळासाहेब शेळके, विलास गांगुर्डे, शंकर काळे, अतुल पाटील, राजेंद्र घुमरे आदींनी सापळा रचून सिन्नर फाटा येथील हॉटेलजवळ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं। क्राईम युनिट क्रमांक 2 च्या कामगिरीबद्दल व्यापारी बँकेतर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, प्रकाश भालेराव, बाळासाहेब शेळके, शंकर काळे, अतुल पाटील, राजेंद्र घुमरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। परिसरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे, त्यावर आळा नाशिक पोलिसांतर्फे घालण्यात येईल असा विश्वास नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे चेअरमन दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केला। देवळाली व्यापारी बँकेच्या वतीनं आज या ठिकाणी विद्यासागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या टीमचा बँकेच्या वतीने आम्ही सत्कार केलेला आहे। तो सत्कार घेण्यामागचा हेतू एवढाच आहे की नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी श्री जितेंद्र बबनराव लोहारकर हे भरणा करून नाशिक रोडला येत असताना कोठारी कन्या शाळेमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी त्यांना गाठलं, त्यांना मारहाण केली आणि 1,05,000ची अमाऊंट त्याच्याकडून घेऊन पळून गेले। आणि 2 दिवसामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आमचे जे अधिकारी आहेत त्यांनी युनिट 2 चे अधिकारी आहेत त्या सर्व लोकांनी अतिशय तत्पर आणि ताबडतोब त्या आरोपींना अटक केली। त्यांच्याकडून 45,000 रुपयाचा माल जप्तही केलेला आहे आणि ताबडतोब त्यांना अटक केली। चांगलं कर्तव्यदक्ष अधिकारी आणि म्हणून नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करावा ही भावना आमच्या संचालक मंडळाची होती आणि म्हणून आज त्या सर्व लोकांना अधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं, त्यांचा सत्कार घेतला आणि त्यांना विनंती केली की भविष्यामध्ये नाशिक रोडमध्ये जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती वाढती त्याला ताबडतोब आळा घाला। आणि मला निश्चितपणे खात्री आहे की त्यांच्या भाषणातून त्यांनी सांगितलं की अशा अनेक कारवाया आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि भविष्यात देखील आम्ही त्या कारवाई करत राहू आणि नाशिकमध्ये शांतता प्रस्थापित राखण्यासाठी प्रयत्न करू आणि म्हणून मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। यावेळी निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, रमेश धोंगडे, रामदास सदाफुले, नितीन खोले, सुधाकर जाधव यासह बँकेचे कर्मचारी उपस्थित होते।